हिंदू एकता आंदोलन गावभाग विभागाच्या तक्रार निवारण केंद्र कार्यालयाचे उद्घाटन व बोर्डाचे अनावरण. नरवीर शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज आनंदराव काशीद यांच्या शुभहस्ते व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीशराजे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सुरुवातीस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी बोलताना नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री आनंदराव काशीद म्हणाले की या राज्यात लव्ह जिहाद धर्मांतर यांच्या विरोधात कायदा करायचा असेल तर गड किल्ल्यावरील इस्लामिक अतिक्रमण उद्ध्वस्त करायचे असतील, बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावायचे असेल तर हिंदू एकता आंदोलनासारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना गरज असून हिंदूंनी राज्यातील गावागावात गल्लीबोळात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा काढाव्यात. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीशराजे शिंदे म्हणाले की भारत माताचे शत्रू राष्ट्र पाकिस्तानला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या वकालतीवर बॉम्ब टाकणारी हिंदू एकता आंदोलन ही आक्रमक संघटना असून बांगलादेशात व पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार सुरू आहे आणि हे रोखण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाला सारख्या आक्रमक संघटनेमध्ये सभासद व देशातल्या व देशाबाहेरच्या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या भगवा झेंड्याखाली एकत्र या. स्वागत व प्रास्ताविक हिंदू एकता आंदोलनाचे गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने यांनी केले. सांगली शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार यांनी आभार मानले. या कार्यक्रमात ह.भ.प. दीपक नाना केळकर महाराज पै. प्रदीप निकम, राजू जाधव, रवींद्र सावंत, अधुवत जाधव, हरप्रीत सिंग, सूरज आडिसरे, सुमित शिंगे, आनंदराव चव्हाण, तानाजी फडतरे, गणेश पवार, अनिल मंगले, राजू पवार, उत्तम लोखंडे. हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की.